म्हण कसा वाटला किल्ला असं म्हण ना तू म्हणा कसा वाटला किल्ला बोल बोल ना मोठं कसा वाटला किल्ला शौर्य विचारतोय आणि शौर्य पुढच्या वर्षी करू लागणार आहे का रे शौर्य आज साचीचा बर्थडे आहे ना नाही आज बर्थडे आहे ना साचीचा बर्थडे नाही हा माझा शौर्य आज शौर्य पण केक कापणार आहे का रे शौर्य साची बरोबर आता भाऊ बी करकुटा बिरकुटा नाही घातला का अजून साचीने ओवळला नाही साची चला पुढचा लॉग जर आता भाऊबीजेचं झालं तर आपण करून टाकू त्याच्यामध्ये ऍड करून तर हा एवढाच एंड करू आणि बर्थडे पण करू आणि बर्थडेचा करू बाय बाय कर बाय 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 कर ना गबरे हा बाय बाय कर सोनू बाय बाय आज कर पण आज बदल केलाय तर कसा वाटला ठीक नाही एवढं आधी चांगलं होतं आता खरं बोलायला म्हणजे खरं बोलायचं नाही खोटं बोल सांग कसा वाटला हा किल्ला खोटं बोलतो म्हणजे बरं पुढच्या वर्षी मग तुम्ही बनवा चालेल ना चांगलं खूप म्हणजे किती छान आहे म्हणजे पुढच्या वर्षी मग तुम्ही बनवा मग छानपैकी याच्यापेक्षा भारी बनवा चालेल ना जंजिरा बनवा जंजिरा बनवतील आता पुढच्या वर्षी मस्तपैकी आमचे दोन पोरं आता ना मस्त जंजिरा बनवतील वाटलंच ती चिकू आली तर त्या बनवतील शिवाजी महाराज आणि मावळे जर असते ना तर आणखीन उठून दिसला असता आणखी खूप छान किल्ल्याला आणखीन कलर आला असता आणि खूप भारी वाटलं असतं सोड ना तर आणखीन किल्ल्याला आणखीन भारी वाटलं असतं चला तुम्हाला हा नवीन बदल झालेला किल्ला कसा वाटला जरूर कमेंट करा आणि पुढच्या वर्षी हे दोघं जरा बनवणार आहे आत्ताच कबूल केलेले लवकर येणार आहे आणि लवकर बनवणार आहे त्या दिवशीचा तुम्ही किल्ला बघितला तो आपण किल्ला कसा बनवलेला होता आणि यामध्ये मी आता थोडासा बदल केलेला आहे फक्त ती तलावाची नदी दाखवली म्हणजे आणखीन एक पुढं वाढवलेलं आहे आणि थोडेसे रंग आणखीन जास्त वापरलेले आणि जिथं गहू आपण पेरलेला होता तो चांगला उगवलेला पण आहे आणि त्याच्यामुळे आता किल्ला आणखी छान दिसतंय चला मी तुम्हाला मग बैल हे आपले याचे ना बैल पोळ्याचे कसं वाटलं आता त्या दिवशीपेक्षा किल्ला हा मस्त ना भारी आलं का चला आता याच्यामध्ये आपण काय बदल केलाय मी दाखवते ना असं तर हे जे फुलं फुललेले आहे ना तर याच्यामधून लय भारी दिसतंय बघा आता आपले हे जे सर्व फुलं याचे शेवंतीचे हे शेवंतीचे अगदी सगळे फुलून आलेले बघा एक सुद्धा नाही करते ना तर हे हे इथं सर्व या साईडला आणि किल्ल्याच्या भोवती पण भारी दिसत आहे तर हे असे फुलं आणि त्याच्या पुढं हा आपला किल्ला आहे आणि इकडं हे जे आहे ही गुलछडी तर गुलछडी जर उगली असती तर खूप भारी वाटलं असतं खरंच मस्त वेगळी सगळे पांढरं झालं असतं पण आता त्याचा उगवण्याचा मोसम आता जेव्हा असेल तेव्हा तर बघा हे याच्यामध्ये आणि वरून मस्त सूर्यप्रकाश पण आलेला आहे तर त्याच्यामुळे आता हा किल्ला अधिक कुठून दिसून राहिलेला आहे तर हे उगलेले गहू तर भारी उगलेले तर आणखीन हिरवागार दिसून राहिलेले हे तर हे पूर्ण असं उगलेलं आहे छानपैकी तर तुम्हाला एकदा पुन्हा किल्ला दाखवते मी इथं पण गहू उगलेले छान हे आपले झाडं झेंडा भगव्या कलरचा झेंडा आणि ह्या तटबंदीवर सुद्धा मी कलर म्हणजे अशी रांगोळीच टाकलेली आहे तर आता हे तसं असं जवळून दाखवलं तर छान दिसतं हे नजारा आणि बघा
दिवीचा डोंगर हा त्या दिवशी बघितलाच तुम्ही. हे बैलांची दिशा फक्त चेंज केली आहे. बैल हे इथं आपण नदी आहे, हे नदीच्या इथं असे दाखवले. तर हे झाड लावलं होतं, हे फांदीची एक फांदी लावली ती वाळली. तर हे पा नदीभोवती झाडं आणि तलाव. तर आणि त्या साईडला मी अशी झेंडू लावून दिले छानपैकी असं. तर आज सगळे आमच्या इथं पाहुणे गोळा हो राहिले, कारण आज आहे भाऊबीज. आणि त्याशिवाय तर हे पा अजून दाखवते मी. आणि ही वस्ती तर त्या दिवशी पण दाखवली होती, पण याच्या भोवती मी जास्त असे रंग मारलेले. तर आणखीन अगदी सुंदर सुंदर रंगबेरंगी दिसू राहिले. तर मातीतला कलरची गरज नव्हती, माती होती, पण तरी पण मग हे जरा थोडंसं जसं काही सारवलेलं किंवा अशी थोडीशी मातीचा फरक असं दाखवलेला. तर मी नजारा असा आहे पा. आता पूर्ण असा सूर्यप्रकाश आलेला आहे मस्तपैकी. आणि थोडंसं खाली शिवाय म्हणजे आज साजीचा बर्थडे पण आहे. आणि आज साची काय बर्थडेला काय आहे साची आज? पनीर. हो हो. आणि साचीला हा नवीन ड्रेस घेतलेला आहे तिच्या आई बाबांनी, खूप छान घेतलेला आहे. आणि ते पानं कशाला गोळा केले, पानं ठेवून द्या बाजूला. आणि साची किल्ला कसा आता आपण चेंज केलाय, तुला कसा वाटलाय? हा काय चेंज केलाय सांग साची? नदी अजून कलर टाकलाय ना.
आहे की नाही? छान वाटतं ना? हं? तर उन्हामध्ये तर आता भारी दिसतंय हा. मगाशी ऊन नव्हतं, तर मगाशी ऊन नव्हतं, पण आता आहे ना उन्हामध्ये मस्त सगळं असं छानपैकी भारी दिसतंय. किल्ला कसा आपला? एकदम. मग तुम्ही का नाही बनवला? तुम्ही का नाही बनवला? टाइम. टाईम. एक वेळेस तुम्ही बनवला होता ना, 8वीला होते ना, तेव्हा कितीला होता तू? दुसरीला. हे कितीला होते तुम्ही? ते तुम्ही 2दा किल्ले बनवलेले. 2दा नाही बनवलं. आणि एक इथं, तिच्या शिवाजी एक इथं नाही का आपण काय बनवलं त्याच्यातलं? शिवाजी महाराज चिवून त्यांनी, बनवलं काहीच नव्हतं आम्ही त्याच्यामध्ये. चिवून त्यांनी. चिवडी ना. पण तुम्ही मला मदत केली होती ना तेव्हा. इकडचं आम्ही बनवलेलं आहे. हम्म. ते बघ, तुला आंघोळ घातली का तू? हा? आंघोळ घातली का? मग हे आंघोळ नाही, आता नाही, आता आंघोळ पाय घालणार. असे काय काय येड्यासारखे करते. मग ते थंडी वाजत असेल तिला. आहे काय? तुम्ही तर नुसतं आपलं स्वतःचं बाळ समजून घ्या त्या भाऊ. किल्ला शौर्या, किल्ला कसा वाटला तुला? छान वाटला ना? आज आपण बदल केला ना? काय बनवलं रे याच्यामध्ये आणखीन आपण? नवीन काय केलं? छोटे छोटे दगड घेतला, दगड लावले, नदी पण केली ना? तू बनवणार ना आता पुढच्या वर्षी? अरे वा 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 वा. तुला एवढं छोटच बनव मग पुढच्या वर्षी. हा. ते पण गेलं. सचिला गजरा बनवायचा आहे. सचिचा बड्डे आज, आणि म्हणून आता ती फुलं तोडत आहे. आता गजरा कोण बनवून देतं आता बघूया. मला जमला तर मी करेलच, नाही तर मग बघू आता कोण एक्सपर्ट आहेत. तर इकडच्या साईडला सुद्धा फुलं खूप छान आहे. मग मी तुम्हाला दाखवले हे फुलं, पण एवढंच का छोटे छोटे, खूप मोठी नाही आहे ही. इकडं आणि इकडून ये. दिसले का आतमध्ये? ते काय तर तिथं दे पटकन. आता हे एवढे फुलं झाले, आणि आता याचा मस्तपैकी सचिला गजरा बनवायचा आहे. तीन गजरी मी मस्तपैकी केलेली आहे. ते तर ही छोटी छोटीच फुलं आहे, खूप मोठी असते तर भारी वाटलं असतं, पण काय हरकत नाही. झाले गजरे हे, आणि हे अजून फुलं थोडीशी शिल्लक राहिले. चला आता आपण सचिनच्या बड्डेला जाऊया आणि सेलिब्रेट करूया. आता पाहुणे पण आलेले आहे, ते पाहुणे मंडळी बहिणी वगैरे आलेल्या ते. तर चला. विशेष म्हणजे या वेळेचं डेकोरेशन बघा आता चालू आहे, आणि तिचे बाबा करत आहे. इकडं फुगेसुद्धा फुगवले मस्तपैकी. शरीर फुगला जातो का? एवढंच फुगला जातो. फुगा हे तू फुगवले? हे तू फुगवले? मग कोणी फुगवले? कोणी फुगवले ते? हां का? आता भाऊ सरसावले डेकोरेशन करायला, साचीचे भाऊ.
क्रिकेट लय महत्वाचं नाही. चला तिचा बर्थडे दुसऱ्यांदा करू द्या क्रिकेट सेमीफायनल एकदा की शाळेमध्ये हो 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 कारण सोनूचा मी बड्डे ना तिथं BEdला होते तेव्हा मग सेलिब्रेट करायला नव्हतं आणि संगमनेरलाच होते त्याच्यामुळे त्याच्या शाळेत नेला होता आणि केक नेला होता मॅडमनी त्यांनी कापून मग सगळ्या मुलांना वाटलं होतं मग तेव्हापासून हां मॅडमनी म्हणजे सोनूनीच कापला असन तर तेव्हापासून मग सगळे मुलं म्हणायला लागले की बड्डे हां ना तेव्हापासून त्यांच्या शाळेमध्ये सुरू झालं की केक आणा हां काय झालं तेव्हापासून मग केक आणायला लागले तेव्हा म्हणजे असं नव्हतं माझी मजबुरी होती कारण बरं कसाची तिथं मजबुरी होती म्हणजे मी शिक्षण घेत होते पण मग याला बी नाराज नव्हतं करायचं मला याला बी नाराज करायचं नव्हतं तेव्हा दुसरीला होतं सोनू तेव्हापासून त्याच्या शाळेमध्ये प्रत्येक जण अजूनही सुरू असेल बहुतेक किंवा आता काय माहिती आहे का नाही फक्त एकदाच केलं होतं कारण मी BEdला एकच वर्ष होतं ना त्याच्यानंतर मी घरीच करत होते त्याच्या शाळेमध्ये कायम सुरू झालं आणि बड्डेच्या दिवशी ह्या सुद्धा सजून बिजून बसलेल्या आहे बघा अरे वा 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 सचीची मामी आली सचीचे मामा आले आणि विहान आला तिच्या आत्या आल्या
ड्रेस सुपर. मज्जा मग साजीची. वाव साची काय भारी ड्रेस. मस्त घेतला वावरी ड्रेस. हा वा 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 तू सरक बाजूला दीदीची काढत फक्त सरक बाजूला तू बाजू सरक तू सुपर ड्रेस टोचत राहिले आज हा काय कारण कसं आहे सर याच्यात लावून टाका. वा 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 हा सर साचीची मामी माहेरून आली आणि डायरेक्ट इकडं. मला काय झालं मम्मी राहणार. तर साचीच्या बड्डेला मस्त अशी ही पनीरची भाजी, ते वरण, चपाती, स्वीट म्हणून सोनपापडी. साचीची मामी आणि साचीची आई आता ताटं बनवून राहिले ते. बच्चे कंपनी शांत बसा नाही तर जेवायला बसा. सचीच्या बड्डेचं जेवण नुसतं स्वीट आहे. केक आणि सोनपापडी, भात, वरण, पनीर आणि चपाती. सर्व महिलांचे जेवण चालू आहे म्हणजे आणि सर्वजण जेवायला बसलेलं आहे. आज काय मी तुम्हाला हा इथला किल्ला जो दाखवला आणि साचीचा बड्डे व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. चला भेटूया आपण अशाच नवनवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.